श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। पुढे उन्मनीता सेवटी आपली आपण अखंड भेटी। अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक श्रीराम। समर्थांची ही साधक लक्षणं आपण चिंतन करतो आहोत। या समर्थांच्या कृपेनं आपलं चाललेलं चिंतन, समर्थांनी आधीच्या ओवीत असं म्हटलं की स्वये आपणासी धुंडिले, म्हणजे मी स्वतःचा माझा मी शोध घेतला आणि तो शोध घेताना काय झालं तर तुर्येसही ओलांडिले। तुर्यावस्था जी आहे या तुर्यावस्थेच्याही पलीकडे मन गेलं आणि त्यांनी काय केलं, त्या तुर्यावस्थेच्या पलीकडे जाऊन मी साधक आहे याचं मला स्वतःलाच स्मरण करून दिलं। आणि ती जाणीव मला एकदा नुसती झाली नाही, तर भगवंतानी कृपा करून असं सांगितलेलं आहे आपल्याला की त्यांनी कृपा आपल्यावरती ही केलेली आहे, सद्गुरूंनी आपल्यावरती ही कृपा केलेली आहे। अशा दृष्टीनं कृपेकडे जरा बघण्याचा आपण अभ्यास करावा की बाबा रे, तू तुर्याही ओलांडलेली आहे, तुर्येच्या पलीकडेही तुला जायचं आहे, उन्मनी अवस्थाही तुला ओलांडायची आहे, उन्मनीच्याही तुला पलीकडे जायचं आहे। मग या दोन्ही अवस्था, या सगळ्या अवस्थेतून बाहेर पडून अशी कुठली तरी एक अवस्था आहे का की ज्या अवस्थेमध्ये फक्त मी साधक आणि साधनाच फक्त करू शकतो, मला बाकी इतरत्र कशातही रस नाही, अशी अवस्था कधी प्राप्त होईल तर पुढे उन्मनीच्या शेवटी समर्थांनी या ओळीमध्ये म्हटलं। उन्मनीच्या शेवटी काय आहे, उन्मनीच्या शेवटी एकच होतं की आपली भेट होते। तुम्ही म्हणाल आपली भेट म्हणजे नेमकं काय, त्या ओवीच्या अनुषंगाने आपल्याला सांगतो, आपली आपण अखंड भेटी। खरंच आपल्याला असं सांगावंसं वाटतं की मी कोण आहे हे मला शेवटपर्यंत कळत नाही। माझी मलाच भेट झालेली नसते, माझी मला भेट झाली नाही याचा अर्थ असा आहे की मी फक्त माझा देह म्हणून, माझं नाव म्हणून, माझं कर्तृत्व म्हणून, माझं कर्म म्हणून आणि माझा व्यक्तिमत्वाचा प्रवास म्हणून माझी ओळख असते। माझं नाव म्हटलं की मी माझं नाव लगेच सांगत असतो, माझं गाव म्हटलं की मी माझं गाव सांगत असतो, मी काय काम करतो ते काम सांगत असतो, माझा परिवार कोण आहे हे सांगितलं की मी तो परिवार सांगत असतो। पण मला सांगा, हे मी जे माझं म्हणून सांगितलेलं असतं त्याच्यातलं माझ्याबरोबर काय येतं, चिंतनाचा विषय आहे। म्हणून ते आपण चिंतन करायचं, मी माझं म्हणून सांगितलेलं माझ्याबरोबर काय येतं याचा विचार मी कधीही करत नाही, पण मी माझं म्हणतोसी आणि वायाविण तिष्ठतोसी। अरे मी स्वतः माझं म्हणून जे काही माझी वस्तू म्हणून सांगितलेली असते ती वस्तू माझ्याबरोबर किती वर्ष राहते। समर्थांनी काय केलं, उभ्या आयुष्यामध्ये समर्थांनी स्वतःचं चिंतन म्हणून आपल्या समोर ठेवलं। मनाचे श्लोक आणि दासबोधाच्या माध्यमातून समर्थांनी या साधक चिंतनाच्या माध्यमातून आपल्यासमोर असा साधक ठेवलेला आहे की जे साधक साधना केल्यानंतर जे साध्य आपल्याला मिळत असतं, साध्य प्राप्त होत असतं, त्या उन्मनीच्या शेवटी आपल्याला कुठेतरी एक अशी अवस्था निर्माण होते की पुढे उन्मनीच्या शेवटी आपली आपण अखंड भेटी। एकदा उन्मनी अवस्था पूर्ण झाली की आणि आपली आपल्याशी एकदा भेट झाली ना की मग काय होतं, अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक। अनुभवाकडे दृष्टी हवी, आम्हाला अनुभव हवा असतो, पण अनुभव घेतल्यानंतर आम्ही काय करतो की अनुभव घेतल्यानंतर आम्हाला त्या अनुभवाची जाणीव होते। इथला हा जो अनुभव आहे ना, हा अनुभव
हा जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडचा अनुभव आहे. इथे अनुभव घेतल्यानंतर मला हा अनुभव आला असं सांगण्यासाठी इथं कुणीही शिल्लक राहत नाही. मला हे दिसलं हे सांगण्यासाठी इथं कोणीही शिल्लक राहत नाही. इथे शिल्लक राहतं ते फक्त आत्मतत्व शिल्लक राहतं आणि ते आत्मतत्व मला हे कळलं याच्या पलीकडे गेलेलं असतं. आणि मला समजलं, मला मी जाणलं, मला मी पाहिलं. मला मी पाहायचं आहे हे खरं आहे, पण मला पाहिल्यानंतर मी मला पाहिलं ही वृत्तीसुद्धा तिथे संपवून जायची आहे. ती वृत्तीचाही तिथे त्याग करायचा आहे. म्हणून तसं असतं पहा की फूल हातात घेतल्यानंतर त्याचा सुगंध जसा येतो, चंदन घासल्यानंतर त्याचा सुगंध येतो, त्याप्रमाणे सतत ईश्वराचं नामस्मरण आणि ईश्वराचं चिंतन करणाऱ्यांच्या जीवनाला आणि त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला एक प्रकारचा सुगंधच येत असतो. ज्यानं परमेश्वराची करुणा श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलेली असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची, कशाही प्रकारची त्याला भीती राहत नाही. ज्यांनी अंतःकरणापासून अशा प्रकारानं ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा पद्धतीनं परमेश्वराला जाणून त्याला जाणण्याच्याही पलीकडची कला ज्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे, अशा जाणीवेच्या आणि नेणिवेच्या पलीकडे गेलेल्या ईश्वर तत्वाशी मला एकनिष्ठ व्हायचं आहे. वृत्ती गुंतली रामनामी असं म्हटलेलं आहे. आणि ती रामनामामध्ये गुंतलेली वृत्ती, त्या रामनामाच्या पलीकडे गेलेला जो माझा वृत्तीचा प्रवास, त्या वृत्तीच्याही पलीकडे मला जायचं आहे. म्हणून फार सुंदर मागणं मागितलं. साधू संता मागणे हेची आता, प्रीती लागो गोविंद गुण गाता. वृत्ती शून्य झालिया संसारा, संतापदी घेतला आम्ही थारा. ईश्वराचं अस्तित्व आणि ईश्वराचं साक्षीत्व मला या साधनभूमीवरती आणि या साधक अवस्थेतून मला पाहायचं आहे. ती अवस्था आणि ते मन माझं त्या पद्धतीनं निर्माण व्हावं ज्या पद्धतीनं मी साधन करतो आणि उपासना करत असतो. त्या उपासनेच्या पलीकडे जाऊन, त्या साधनेच्या पलीकडे जाऊन मला माझ्या अस्तित्वाची कुठेतरी जाणीव घडावी आणि माझं मन त्या साधनेमध्ये विलीन होऊन जावं. ती साधना आणि उपासना, ते चिंतन आणि ते मनन हा माझ्या वृत्तीचा भाव असला पाहिजे. आणि त्या वृत्तीच्या भावाच्याही पलीकडे मला जाऊन ते चिंतन करण्याची मला सवय अंतःकरणामध्ये सतत लागलेली असावी. असाच हा समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.